अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. स्वामी तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करो ही स्वामींचरणी प्रार्थना करते आणि आजच्या अशा सुंदर व्हिडिओला सुरुवात करते. जसं की उद्या आहे मकर संक्रांत. मकर संक्रांत ही 14 किंवा 15 तारखेला दरवर्षी येत असते. तर यावर्षी मकर संक्रांत ही 15 तारखेला आलेली आहे आणि या दिवशी विनायक चतुर्थीसुद्धा आहे. सूर्याचे मकर राशीतून प्रवेश उत्तरार्ध रात्री 2:42 होत आहे. 15 तारखेला मकर संक्रांत आहे. मकर संक्रांत पुण्यकाळ सकाळी 7:17 ते 6:20 आहे. तर मकर संक्रांत ही 15 तारखेला आहे. या दिवशी सूर्य धनु राशीतून मकर राशीत प्रवेश करतो. यामुळे याला मकर संक्रांत असे म्हटले जाते. मकर संक्रांतीला शास्त्रानुसार पवित्र नदीत स्नान करणे व दान दिल्याने असंख्य कधी न संपणारे पुण्य मिळते. तिळगुळ घ्या आणि गोड गोड बोला हे आपण तिळगुळ देताना वाक्य बोलत असतो. त्यामुळं आपल्याला ज्यांच्या आपले वैर आहे, ज्यांच्याशी आपलं गोडवा जास्त वाढवायचं आहे, आपण हे आपल्या या दिवसापासून आपले बोलणे गोडवा चालू करू शकतो. त्यामुळे होतं असं की आपण प्रत्येकाला याचा अर्थच असा आहे की आपण प्रत्येकांशी चांगलं बोला. तिळगुळ घ्या आणि गोड गोड बोला हेच आपलं वाक्य असणार आहे उद्याचं. कारण आपल्याला आयुष्य हे खूप कमी लाभलेलं आहे. त्यामुळं आपल्याला जेवढं काही आयुष्य आपल्याला दिलेलं आहे देवाने, त्या आयुष्यामध्ये आपल्याला तिळगुळासारखंच गोड गोड बोलायचं आहे आणि आपली स्वामी सेवा ही तर चालूच ठेवायची आहे. कारण इंग्रजी कॅलेंडरनुसार हा तिळगुळाचा म्हणजेच की मकर संक्रांतीचा हा आपला पहिला सण आहे. तर ह्या सणापासूनच आपले वाक्यच आहे की तिळगुळ घ्या आणि गोड गोड बोला. वर्षाची सुरुवातच आपल्याला गोड गोड बोलून करायची आहे. वर्ष हे आपलं असंच गोड गोड बोलतच जाणार. त्यामुळं आज मी काही तुम्हाला सेवा सांगणार आहे, त्या तुम्ही आवर्जून करा. आपल्या सुख समाधानासाठी व ऐश्वर्यासाठी आपण ह्या सेवा करणं अत्यंत महत्त्वाच्या मानल्या जातात. कारण बघा, या दिवशी आपल्याला दान केल्याने कधी न संपणारे असे आपल्याला धनप्राप्ती होणार आहे. गरजू व्यक्तींना नक्की तुम्ही काही ना काही वस्तू दान करा जे त्यांना गरज आहे. जसं की तांदूळ वगैरे असे तुम्ही त्यांना उबदार कपडे देऊ शकता. तुम्ही हे सगळं दान केल्याने तुम्हाला असंख्य पुण्य लाभ होणार आहे. तसेच आपण कोणत्या तीर्थक्षेत्रावर जाऊन स्नान केल्यानेही खूप पवित्र आपल्याला लाभणार आहे. आणि एक म्हणजे की त्या दिवशी तुम्हाला सकाळी उठून आंघोळ करून गुप्तपणे आपल्याला मंदिरात एक झाडू ठेवून पुन्हा परत यायचं आहे. आपल्याला मंदिरात हे झाडू ठेवायचं आहे. पती पत्नी दोघे गेले तरी चालते, फक्त पत्नी गेलेली आणि तिने ठेवला तरीही चालते, पण हा झाडू ठेवणं तुम्हाला खूप महत्त्वाचं आहे. तुम्ही सकाळी उठून मंदिरामध्ये कुठलंही असलं तरी चालते, पण तुम्ही तिथे हा झाडू ठेवून यायचा आहे. त्यानंतर आपल्या जो घराचा मुख्य दरवाजा असतो, मुख्य दरवाजापासूनच आपले वाईट लोक चांगले लोक हे आपल्या घरामध्ये प्रवेश करतात. तर आपल्याला मुख्य दरवाजा हे कधी पण आपल्याला पॉझिटिव्ह एनर्जी देणारा करायचा आहे. म्हणजेच की आपल्याला सकाळी उठून हळदीचं लेपन करायचं आहे. त्यानंतर आपल्याला स्वच्छ आपली आंघोळ झाल्या आपल्याला झाडू मारायचा आहे. पोछा मारताना आपल्याला त्यामध्ये हळदीचं पाणी आणि गंगाजल असेल तर गंगाजल हे टाकून तुम्हाला उद्या पोछा मारायचा आहे. तसेच आंघोळीच्या पाण्यातसुद्धा तुम्हाला हळद टाकायची आहे. हळदीने होते काय की आपल्या घरातली नकारात्मकता दूर जाण्यास मदत होते आणि आपली सुरुवातच आपण या हळदीच्या पानापासून केली तर नकारात्मकता येऊच शकत नाही. त्यानंतर आपल्याला हळदीचा लेप बनवून आपल्याला दारावर स्वस्तिक काढायचे आहे हळदीने. त्यानंतर आपल्याला हळदीची व्यवस्थित स्वस्तिकच्या बाजूला सीमारेषा आखायची आहे. त्यानंतर आपल्याला त्या दिवशी आपल्याला सूर्याचे स्मरण करायचे आहे. कारण या दिवसापासून आपले दिवस
मोठे मोठे आणि रात्र कमी होते. तीड दिवस वाढत जातो आणि रात्रही कमी होत जाते. मकर संक्रांतीपासूनच आपल्याला थंडी थोडी कमी होत जाते. त्यामुळं आता तुम्हाला स्वामी सेवा तर कंटिन्यू करायचीच आहे, कारण पहिला सण आहे. तेव्हा तुम्ही स्वतःच्या मनाला ठामपणे निर्णय घ्या की स्वामी सेवा हे आपल्या नित्यसेवेचा, स्वामी समर्थाची नित्यसेवा हे तुम्ही करायलाच हवी. आणि माझा आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्कीच तुम्ही कमेंट करून मला सांगा. तोपर्यंत धन्यवाद.